ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। टोप कासारवाडी फाट्यावरती ट्रक पलटी झाल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी। आज मंगळवारी पहाटे टोप कासारवाडी फाट्यावरती मालवाहू ट्रक पलटी झाल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती। याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर टोप कासारवाडी फाट्यावर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे, त्यामुळे वाहतूक सेवा रस्त्याने वळवली आहे। तसेच या ठिकाणी तीव्र उतार आहे। या तीव्र उतारावर पुण्याच्या दिशेने कापसाची टरफले भरून आलेला ट्रक आला असता या ठिकाणी असणाऱ्या ओढ्याच्या पुलावर ट्रक पलटी झाला। ट्रक रस्त्याच्या मधोमध पलटी झाल्याने पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। त्यामुळे वाहतूक पुण्याच्या दिशेने उलट्या दिशेने सुरू केली असता रस्ता अरुंद असल्याने दोन्ही बाजूनी वाहतुकीची प्रचंड मोठी कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं। रस्त्याच्या दोन्ही बाजूनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। कोल्हापूरहून येणारी वाहतूक टोप गावातून वळवली होती। ही वाहतुकीची कोंडी सुमारे 3 ते 4 तास निर्माण झाली होती। या वाहतूक कोंडीचा मोठा फटका शिरोली औद्योगिक वसाहतीत येणाऱ्या कामगारांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला। ही घटना समजताच महामार्ग पोलीस व शिरोली MIDC पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते। त्यांनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला। दुपारी 12च्या सुमारास क्रेन आली असता ट्रक सरळ करून बाजूला घेण्यात आला। त्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली। महानकर न्यूजसाठी विद्याधर कांबळे, पुलाची शिरोली।